शुभ सकाळ सगळ्यांना। तर मी दीपाली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार। तर सर्वांना श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवाराच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा। त्याचबरोबर आज नागपंचमी देखील आहे। तर एकाच दिवशी नागपंचमीची पूजा आणि श्रावण सोमवाराची पूजा आल्यामुळे थोडीशी कामाची माझी गडबड सुरूच होती। तर आधी छान दारामध्ये रांगोळी वगैरे काढून हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं। त्यानंतर उंबरठ्याची पूजा वगैरे करून घेतली। दारात रांगोळी वगैरे काढल्यानंतर आणि छान उंबरठा पूजन वगैरे झाल्यानंतर ना खूप छान असं घरामध्ये प्रसन्न वाटत होतं। आणि त्यानंतर आता मला पूजेची सगळी तयारी करून घ्यायची होती। तर आता ना पूजेची सगळी तयारी करायला घेतलेली होती। तर सुरुवातीला मी बेल सगळा निवडायला घेतलेला होता, कारण त्यामध्ये जी काही पानं थोडी खराब वगैरे होती तर ती मी बाजूला काढून ना बेल सगळा मोजून घेतलेला होता। म्हणजे 108 बेल काढलेला होता मी। तर आपण आपल्या इच्छेने श्रद्धेनुसार 5, 7, 11, 21, 51 किंवा 108 असा कितीही बेल वाहू शकतो। त्यानंतर मग मी कढई करून घेतलेली होती, जसं की आज नागपंचमी होती तर कढई पण करून घेतलेली होती मी। म्हटलं आधी ही सगळी पूजा वगैरे करून घेते, त्यानंतर मग कढई वगैरे ठेवून नागपंचमीची जी काही पूजा असते ती करून घेते। तर आधी देवघरातील सगळी पूजा वगैरे मी करून घेतली। त्यानंतर शिवलिंगवर अभिषेक वगैरे करून शिवमूठ वगैरे अर्पण केली। जसं की आज तांदळाची शिवमूठ होती तर ती अर्पण वगैरे करून त्यानंतर मग बेल वगैरे वाहून दिला। तर माझी श्रावण सोमवारची पूजा जी काही होती ती सगळी झालेली होती। त्यानंतर आता जी कढई वगैरे केली होती तर ती सगळी पूजा करून घ्यायची होती नागपंचमीची। तर मग हे पूजेला बसले त्यांनीही ती सगळी पूजा वगैरे ना करून घेतली। चितफरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंजुंची नूपुरे चरणी घागरिया, जय देव जय ऐसा शंकर शोभे महाविनाळा, जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओवाळू भावाती ओवाळू। तर आरती वगैरे करून घेतली। त्यानंतर मी आणि अपेक्षाने देवाजवळ नमस्कार वगैरेही करून घेतला। त्यानंतर सगळ्यांनी आरती वगैरे घेतली आम्ही। आणि जसं की आज लाह्या आणि फुटाण्याचा प्रसाद ठेवला जात असतो, तर त्याच लाह्या आणि फुटाणे ना आजच्या दिवशी घराच्या आजूबाजूलाही थोड्या टाकल्या जात असतात। म्हणजे जे काही जीवजंतू वगैरे आहे तर ते येऊ नये वगैरे त्याच्यासाठी आजूबाजूला सगळ्या टाकल्या जात असतात। तर पूजा आरती वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागलेली होती। तर स्वयंपाकात आता ना मी मसाले भात आणि कढी करायची होती। तर इकडे मसाले भात मी फोडणी घातलेला होता आणि एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये टाकण्याकरिता। मला तर आज सोमवारचा उपवास होता, मात्र मुलांसाठी यांच्यासाठी मग मी मसाले भात आणि कढी केलेली होती। तर नागपंचमीचा ना माझ्याकडे सण नसतो, म्हणजे कुठलं तळण पुळण वगैरे असं काही केल्या जात नाही, म्हणजे आणि केलं तरी ते नैवेद्याला दाखवल्या जात नाही। त्याच्यामुळे मग आमच्याकडे असंच साधा सिंपलच स्वयंपाक असतो नागपंचमीला। सगळीकडे सण साजरे करण्याची वेगवेगळी पद्धत असते आणि कुणाकुणाकडे पावशी पण नसते। म्हणजे भाजीचं वगैरे जे काही बनवायचं आहे ते सगळं आदल्याच दिवशी सगळं चिरून वगैरे ठेवत असतात। तर आमच्याकडे तसं वगैरे काही नाही आहे। पण तावा चालत नाही, त्याच्यामुळे पोळी वगैरे करायची म्हटली तसं पुरी करू शकतो, पण पोळी वगैरे करायची म्हटली तर मग मी कढईत वगैरे करून घेत असते। आणि पांढरा भात वगैरे पण आजच्या दिवशी मांडत नाही माझ्याकडे, म्हणून मग मसाले भात खिचडी असं काहीतरी बनवून घेत असते। तर चला आता स्वयंपाक तर झालेला होता। त्यानंतर मी माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी करायला घेतलेली होती। तर सुरुवातीला तेलामध्ये ना थोडं जिरं टाकून बारीक अशा बटाट्याचे काप करून ते थोडा वेळ होऊ दिलेले होते। त्यानंतर मग मिरचीची पेस्ट टाकलेली होती थोडीशी त्यामध्ये आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला होता। नंतर चवीपुरतं थोडं मीठ घालून भिजलेला सगळा साबुदाणा त्यामध्ये टाकून घेतलेला होता आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। त्यानंतर वरून थोडी साखर घातलेली होती, परत लिंबू टाकून घेतलेला होता मी।
त्यामुळे तो जरा आंबट होतो आणि चवीलाही खूप छान लागतो. तर त्यानंतर मग सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली होती. तर साबुदाण्याची खिचडी झालेली होती आणि त्यानंतर मग मी माझ्यासाठी दही आणि साबुदाणा अशी प्लेट काढून घेतलेली होती आणि त्यानंतर मग फराळ करायला घेतला. तर तुम्ही या श्रावण सोमवारला फराळात काय बनवलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.